महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील न्याय सदन जिल्हा न्यायालय आवार सोलापूर येथे राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला। राष्ट्रीय विधी सेवा दिन अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांच्या कल्पक संकल्पनेतून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा ठसा उमटविणारे सुबक सूचक कल्पक वृक्षांच्या प्रतिकृतीचे अनावरण प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सलमान आझमी यांसह जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे व योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला। तर या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर रमेश खाडे यांनी जनजागृती कार्यक्रम अंतर्गत विधी सेवा दिनाचा पोवाडा गात सादर केला। तर या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी यांनी जिल्हा विधी सेवा कार्यप्रणालीविषयी अत्यंत सखोल अशी माहिती दिली। दरम्यान या कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती के.डी. शिरभाते, जिल्हा न्यायाधीश श्रीमती S.R. शिंदे, जिल्हा न्यायाधीश व इतर न्यायिक अधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत तसेच पॅनल विधिज्ञ, लोक अभिरक्षकचे विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते। यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक शमशुद्दीन नदाफ, लिपिक विजय माळवतकर, रितेश हिंगमेरे, बाजीराव जाधवर, प्रसन्न गोळेद, शिपाई रहीम शेख, युसुफ शेख, सुरपुरे यांनी विशेष प्रयत्न केला। घेऊया जाणून न्यायदान हो, घेऊया मोफत न्यायदान, घेऊया मोफत न्यायदान हो, घेऊया निशुल्क न्यायदान। भारतीय संविधान 39 अनुच्छेदानुसार समान न्याय, न्याय सर्वांसाठी हे घोषवाक्य, दुर्बल घटकांना मोफत सहाय्य, जबाबदार राज्य शासन हो, घेऊया मोफत न्यायदान, घेऊया मोफत न्यायदान हो, घेऊया निशुल्क न्यायदान। आज 9 नोव्हेंबर 2023 राष्ट्रीय विधी सेवा दिन, त्यानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तर्फे प्रतिकृती अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। या प्रतिकृतीचं अनावरण माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आझमी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे, जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी सर्व न्यायाधीश आणि कर्मचारी उपस्थित होते। अशा प्रकारची प्रतिकृती तयार करण्यामागची संकल्पना ही होती की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुठल्या प्रकारच्या सेवा सर्वसामान्यांना देते, जेणेकरून ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते। विधी सेवा हे एक असं झाड आहे आणि त्या झाडाच्या फांद्यांवर आलेली ही फळं आहेत असं म्हणता येईल। मग समुपदेशन असेल, मध्यस्थी असेल, लोक न्यायालय असेल, लोक अभिरक्षक कार्यालय असेल, निशुल्क विधी सेवा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिल्या जातात आणि त्याचे लाभार्थी जे आहेत त्यांची सुद्धा प्रतिकृती त्या झाडाखाली आपण दर्शविलेली आहे। म्हणजे जर झाड पाहिलं तर लोकांना लक्षात येईल की ते अत्यंत सूचक, बोधक आणि कल्पक असं आहे। अनुच्छेद 39 भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार सर्वांसाठी न्याय, न्याय सर्वांसाठी, न्याय सर्वांना समान अशी जी धारणा आहे त्या धारणेअंतर्गत कुठलाही गरीब, दुर्बल, आर्थिकरित्या वंचित व्यक्ती न्यायापासून दूर राहू नये, त्याला सुद्धा न्याय मिळण्याचा अधिकार आहे। त्या दृष्टिकोनातून हा अधिनियम अस्तित्वात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे प्राधिकरण सेवा ही नेहमीच करत असते। त्याचाच एक आज भाग म्हणून हा दिवस साजरा करत असताना अशा प्रकारच्या प्रतिकृतीचं अनावरण करून एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरने केलेला आहे। धन्यवाद।